बोलला इकडे मी तुम्हाला हे सांगाले, तुम्ही मागं कुणाला निवडून दिलं? कुणाला निवडून दिलं? त्याला बी असंच म्हटलं. थांबा थांबा, कुणाला निवडून दिलं? बोल द्या बोल द्या बोलल्याशिवाय कळणार आहे कसं बोलल्याशिवाय कळणार आहे कसं दिलो आम्ही कुणाला कमळाला टाकलं मतदान टाकलं तर ते असंच म्हणतात आमच्या गावात पाण्याची खरंय खरंय तुम्हाला काय झालंय माहितीये का? हा कमळ 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 झाला, पण कमळानं काय केलंय? तुम्ही त्याला मतदान केला, त्याच्याकडे चला माझ्यासोबत. हा, चला चला. तुमच्या तेवढी हिंमत असेल तर तुमचा विकास नक्की झाला असता. मतदान करू शकतो. आमच्या गावात पाण्याची सोय नाही. आमच्या गावात ना आल्या नाही. आमदार कोण आहे तुमचा? आमदाराचं काम नाव सांगा. त्यांनाच करावं लागतंय त्यांनाच करावं लागतंय अभिमान पवार होता. अभिमान पवारने बी स्वतः बोलला की त्या वाटेनं रोडला पैसे दिला म्हटलं, त्या रोडला पैसे दिला म्हटलं, त्या नाल्या काढायला दिला. आता चला चला. आमच्या गावात नाली नाही. आता सिलेंडर बदला ही डुप्लिकेट बोलणार लोक बदला आणि सिलेंडरला मतदान करा. आमच्या दारात तिथं पाणी थांबत बिलकुल, बिलकुल करू. लेकर पडाल ते हा. स्वतः ते मिलिटरी मॅनना स्वतः माझ्या नवऱ्याने पैसे खर्च करून बरोबर, बरोबर. मग गावात न्याय नाही खरंय का? आता बदलून टाका त्यांना आता सिलेंडरला मतदान करा. आणले शेतांमध्ये शेत जवळ खरंय, खरंय. आणले पाणी हे म्हातारा. मी मंजुषा निंबाळकर, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाध्यक्षा. हंदाळा गावातील आमचे उमेदवार रेखाताई राणी योगेश कांबळे यांच्या प्रचारासाठी आले असता आम्ही आज इथं प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि सरवडी गणातून आमचे उमेदवार आहे. आम्ही हंदाळा गावामध्ये इथं आले असता आम्ही जेव्हा यांना आश्वासन दिले, पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडी पंचायत समिती लढवत आहे, आम्ही जेव्हा इथं यांना आश्वासन देत होतो, आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, तर या हंदाळा गावातील ही सून लेक या महाराष्ट्राची वाघीण ह्यांनी यांच्या व्यथा हा मतदारसंघ अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघातील हे गाव आहे. ते म्हणतात विकास पुरुष आहेत. हे जिथं जिथं अभिमन्यू पवारचा मतदारसंघ आहे तिथं म्हणतात ते देवेंद्र फडणवीसचा मतदारसंघासारखा तो मतदारसंघ आहे. पण माझ्या ह्या बहिणीचे मी खूप खूप अभिनंदन, स्वागत आहे. या हिमतीला दाद देते. तर त्या भगिनीला पुन्हा त्रास झाला नाही पाहिजे. ह्या फेसबुक माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छिते, मी सगळ्यांना इशारा देते. ह्या बहिणीने फेसबुक लाईव्ह आलेले आहेत, त्यांनी त्यांच्या व्यथा